कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय भवितव्याचा आज निर्णय होणार आहे। कोकाटेंच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे। सरकारची फसवणूक करून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। एखाद्या लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास तो सभागृहामध्ये अपात्र ठरतो। अशी कारवाई होऊ नये यासाठी कोकाटेंनी शिक्षेला स्थगिती मिळावी आणि शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळावी असे 2 अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेत। शिक्षेच्या अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी शिक्षा मात्र कायम आहे आणि त्यामुळे कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार आहे। त्यांच्या याचिकेवरील सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की खालच्या कोर्टात शिक्षा कायम राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। शुभम बोडके आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। शुभम, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय त्या सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, खरं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या याचिकेवर आता थोड्याच वेळात जी सुनावणी या ठिकाणी सुरू होते। मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत त्यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये यासाठी याचिकाकर्ते शरद शिंदे यांची उच्च न्यायालयाने धाव घेतलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये हस्तक्षेप याचिका देखील दाखल केल्याची माहिती जी आहे ती याचिकाकर्ते शरद शिंदे यांनी दिली आहे। त्यामुळे 2 वर्ष शिक्षेला स्थगिती मिळू नये यासाठी हस्तक्षेप याचिका जी आहे ती आता दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात जी 2 वर्ष शिक्षेच्या स्थगितीवर आज जी सुनावणी होते त्या संदर्भात माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की आता त्यांच्या अडचणी ज्या त्या वाढणार याकडे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये आता ही सुनावणी सुरू होते आणि यानंतर आता जो तो निकाल समोर आल्यानंतर नेमका माणिकराव कोकाटे यांचा नेमका काय फैसला होऊ शकतो हे आता थोड्याच वेळात समोर येईल। प्रज्ञा, शुभम, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।